अभंग क्रमांक 66. संसारच्या टापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून या तुझ्या आठविले पाय, एवो माझे माय पांडुरंगी. बहुता जन्मीचा झालो भारवाई, सुटीचे जे नाही वर्म ठावे. विढियालो चोरी अंतर्बाह्यत्कारी, कणवण करी कुणी माझी. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासवीस. तुका म्हणे धाव घाली वेगी, ब्रीड तुझे जगी दीनानाथा. अर्थ: कुटुंबाची सेवा करता करता मी या प्रापंचिक त्रासाने त्रासून गेलो आहे, म्हणून मी तुझे चिंतन करत आहे. हे पांडुरंगा, मला भेटायला ये. अनेक जन्मांचा भार वाहून मी श्रमलो आहे, यातून सुटण्याचा उपाय मला सापडत नाही. काम क्रोधादी षडरूपांनी मला चोहूबाजूंनी वेढले आहे. माझी दया कुणालाच येत नाही, त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. सर्वांनी मला लुटले आहे, माझी तळमळ होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे दीनानाथा, आता तूच माझा तारणहार आहेस, अनाथांचा नाथ आहेस तू. अशी जगी तुझी ख्याती आहे, तेव्हा तूच आता माझे रक्षण कर. अभंग क्रमांक 67. भक्तवृंनी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच करी. मागे काय जाणो ऐकेली वार्ता, कबीर साथे जाता घड्यावाती. माघारी या धन आणिले घरासी, निघे केला त्यासी त्याग तेने. नामदेवाची या घरासी आणिले, तेने लुटविले द्विजा हाती. प्रत्यक्षाची काय द्यावे हे प्रमाण, व्यंकुबाचे ऋण फेडिले. बीज दळून या केली आराधना, लागे नारायणा पेरणे ती. तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तुची एक. अर्थ: देव भक्तांचा ऋणी आहे, भक्तांनी आपल्या भक्तीने त्याला बांधून टाकले आहे, असे पुराणाने सांगितलेले आहे. पूर्वीची अशी गोष्ट सांगितली की संत कबीरांनी विणलेली वस्त्रे बाजारात नेऊन वाटली. तेव्हा एक माणूस वस्त्रासाठी विनवणी करीत असताना कबीरांनी आपल्या अंगावरील अर्धे वस्त्र त्याला दिले. तो वस्त्रहीन मनुष्य साक्षात परमेश्वर होता. संत नामदेवांना पण असाच अनुभव आला. त्याची धन परमेश्वरांनी ब्राह्मणाकडून लुटविले. या सर्व प्रत्यक्ष घडलेल्या कथा आहेत. एक नाथांच्या भक्तीचे ऋण फेडण्यासाठी सुद्धा विठ्ठलाने नाथांच्या घरी पाणी भरले, कष्ट केले. शेतात पेरण्यासाठी आणलेले बी दळून नाथांची म्हणजे संत भानुदासांनी संतांना भोजन दिले. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठ्ठलाबद्दल ज्याला प्रेम नाही, तो या भवसागरातून पार पडू शकत नाही. अभंग क्रमांक 68. भोगी घडे त्याग, त्यागी अंगा येती भोग. असे उफराटे वर्म, धर्मा अंगीच अधर्म. देव अंतरे ते पाप, खोटे उगा संकल्प. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचारांचे पोटी. अर्थ: विवेकरूपी बुद्धी ठेवून प्रपंचातील विषयभोग भोगले त्याची त्यागच रूपांतर होते, पण अविचाराने भोगाचा त्याग केला तर तो सफल होत नाही. खरे तर ते उरफाटेच दिसते. भोगाचा त्याग करणे हा धर्म आहे, तरीही कधीकधी अधर्मच होतो आणि भोग वाढल्याने अधर्म होतो. धर्मामध्येच अधर्म लपलेला असतो. ज्या ज्या कर्मामुळे परमेश्वर व भक्त यांच्यामध्ये द्वेषभाव निर्माण होतो, ती सर्व पापकर्मे ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध अंतकरणाने भेडेचा सर्व त्याग करावा, म्हणजे जीवनातील सर्व लाभ मिळून जीवन सार्थक होते.